नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। शाहूपुरी पोलिसांची धडक कारवाई, गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद। शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं तत्पर कारवाई करत एका तरुणास गावठी बनावटीची पिस्टल व एक जिवंत काडतुसासह अटक केली। ही कारवाई दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6:30 वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरातील रामकृष्ण हॉल समोरील रस्त्यावर करण्यात आली। या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचे फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल राहुल यशवंत पाटील, शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर हे आहेत। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राकेश किरण कारंडे, वय 35, राहणार शास्त्रीनगर कोल्हापूर असे आहे। पोलीस निरीक्षक संतोष ढोके यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की संबंधित आरोपी बेकायदेशीर गावठी पिस्टल विक्रीसाठी मार्केट यार्ड परिसरात येणार आहे। या माहितीच्या आधारे शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पथकानं रामकृष्ण हॉल परिसरात सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून अंदाजे 50,000 रुपये किमतीची एक स्टीलची काळ्या रंगाची मूठ असलेली गावठी बनावटीची पिस्टल मॅगझिनसह तसेच 2,000 रुपये किमतीचे KF 7.65 नमूद असलेले एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष ढोके, पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव तसेच पोलीस अंमलदार मिलिंद बांगर, बाबासाहेब ढाकणे, सुशील कुमार गायकवाड, राहुल पाटील, सनीराज पाटील, अमोल पाटील, कृष्णात पाटील, रविकुमार आंबेकर व मंजर लाटकर यांनी सहभाग घेतला। शाहूपुरी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर शस्त्र व्यवहारांना आळा बसण्यास मदत होणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होते। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव करीत आहेत। शाहूपुरी पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।